श्री स्वामी समर्थ. शिवरात्रीचं महत्त्व आता येणाऱ्या शिवरात्रीला आहे बरं का. 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी शिवरात्र आहे. त्या दिवशी सर्वांनी शंकराची उपासना अवश्य करावी. शंकराची उपासना ही करणं फार गरजेचं असतं. शंकराची उपासना ही आपल्या पूर्वज म्हणजे पितृदोष जाण्याकरिता म्हणून शंकराची उपासना करायला सांगितलेली आहे. किंवा पुत्रसंतती होत नसेल तर पुत्राच्या होण्याकरिता म्हणून मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, काहीतरी संतती व्हावी याकरिता शंकराची उपासना सांगितलेली आहे. अनेक गोष्टींसाठी शंकराची उपासना गोष्टींसाठी सांगितलेली आहे. मग काय काय कराल तुम्ही त्या दिवशी? तर महाशिवरात्रीची उत्पत्तीचं कारण माहिती का तुम्हाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव आहेत. मग त्याच्यामध्ये शंकरांनी ज्यावेळेला तपश्चर्येमध्ये एक विचार केला की या पृथ्वी तलावर सर्वांना उपासना करण्याकरिता एक मूर्ती स्वरूप पाहिजे, म्हणून त्यांनी अग्नितत्वातून म्हणजे ज्योत होती त्या तत्वातून लिंग देहाचा त्या ठिकाणी प्रकट झाला, म्हणजे अवतार घेतला. तो जो दिवस होता तो महाशिवरात्रीचा दिवस होता आणि त्या लिंगावर म्हणजे त्या महादेवाच्या पिंडीवरती ब्रह्मा आणि विष्णूंनी पूजन केलेलं आहे, षोडशोपचार. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला महत्त्व आहे. म्हणून तशा प्रकारच्या पिंडीच्या स्वरूपाच्या शंकराचं पूजन महाशिवरात्रीच्या दिवशी केलं पाहिजे. त्याचा अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे. काय काय महत्त्व आहे? तर ज्यांना संतती होत नसेल, आरोग्य नाहीये, अतिशय काही ना काही आजारपण आहेत, त्यांच्यासाठी म्हणून शंकराची उपासना आहे. दूध घालावं, पंचामृत घालावं, पूजा करावी, षोडश आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि बेलाच्या पानाला महत्त्व आहे बरं का. बेलाचं पान, एक ना एक बेलाचं पान तरी त्या शंकरावरती व्हावं, अतिशय महत्त्व आहे. महाशिवरात्रीचा हा जो पर्व काळ आहे, तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.